नागपुर में वरिष्ठ नेता दत्ता मेघे को सर्वदलीय श्रद्धांजलि दी गई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सहित कई नेताओं ने उन्हें जनसेवा के लिए याद किया। नागपुर की वीसी जामठा में आयोजित शोक सभा में वरिष्ठ नेता दत्ता मेघे को सर्वदलीय श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि दत्ता भाऊ के केंद्र में हमेशा आम आदमी रहता था और उन्होंने समाज के वंचित वर्गों के लिए कई संस्थाएं खड़ी की। उन्होंने शिक्षा, स्वास्थ्य और सहकार क्षेत्र में गुणवत्ता के साथ काम किया। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि दत्ता मेघे जैसे नेता दुर्लभ होते हैं। उन्होंने राजनीति के साथ साथ समाज सेवा को भी पूरी निष्ठा से निभाया। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि दत्ता भाऊ ने जीवन भर गरीबों और जरूरतमंदों की मदद की। उन्होंने अपने संघर्ष को कभी नहीं भुलाया और आखिरी सांस तक समाज के लिए काम करते रहे। माझ्या बहिणीचा आणि मेघेंच्या परिवाराचा जवळचा संबंध होता। त्या तिथेच दत्ताभाऊंची आठवण व्हायची। त्यांचंही पण आमच्या महालातल्या नाईकपूर रोडपासूनच सुरुवात झाली। सीपॅनबरार कॉलेज शिकले, राजविलास टॉकीज समोर जुने पुस्तकं विकली, आईस्फ्रोट देखील विकलं। कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये जीवनात संघर्ष केला आणि इच्छाशक्तीच्या भरोशावर त्यांच्याजवळ कुठली साधन संपत्ती नव्हती। रविनगर सीपॅनबरार मध्ये त्यांनी किरायाने शाळा घेतली आणि फार्मसी कॉलेज सुरू केलं आणि तिथून करता करता एवढं मोठं शिक्षणाचं साम्राज्य उभं केलं। पण ते साम्राज्य उभं करत असताना समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाबद्दलची संवेदनशीलता ठेवली। त्याला सातत्याने त्याच्या मागे उभे राहिले, त्याला मदत केली। असा एक लोकनेता म्हणून आपण त्यांचं व्यक्तित्व कधीच विसरू शकत नाही। आज आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला त्यांचं जाणं हे असह्य झालं, पण शेवटी कालाय तस्मै नमः। प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे येतच। मी एकदा जेव्हा वर्धेला साहित्य संमेलनात गेलो होतो, ते माझ्या बाजूला बसले होते आणि अचानक त्यांचे डोळे लागले। मी त्यांच्या असिस्टंटला विचारलं, बोलावलं, अरे काय झालं? ते म्हणे झोप लागली। म्हटलं नाही। मी हलवलं त्यांना, ते उठलेच नाही। मला लक्षात आलं काहीतरी गडबड झाली। मी लगेच तिथून डॉक्टर, ॲम्ब्युलन्स बोलवली। म्हटलं ताबडतोब घरी घेऊन जा, ही तब्येत नाही आहे बरोबर। मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता खरोखर काळजी घ्या, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी त्यांनी जेवढी पाहिजे तेवढी घेतली नाही। आयुष्य आहे, आपण चालत राहावं या भावनेने ते चालत राहिले, पण समाजाकरता जे करता आलं ते कचत झिजत राहिले, करत राहिले आणि परिवारालाही त्यांनी ती शिकवण दिली। त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या घरातला, आपल्या परिवारातला एक व्यक्ती गेला, इतकं दुःख आहे। मी माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि दत्ता भाऊ हमेशा आम आदमी के लिए समर्पित रहे। उन्होंने शिक्षा, स्वास्थ्य और समाज सेवा के क्षेत्र में मजबूत संस्थाएं खड़ी की और जीवन भर वंचितों के हित में काम करते रहे। आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी स्वर्गीय दत्ताभाऊ मेघे यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। आणि आपल्या सगळ्यांवरच एक प्रकारे हा आघात आहे, कारण माझ्यासहित आपल्या सगळ्यांचे अतिशय वैयक्तिक संबंध त्यांच्याशी होते। अत्यंत प्रेमाने एखाद्या वडिलांप्रमाणे आपल्या सर्वांना जपणारे दत्ताभाऊ होते। त्यामुळे आपल्या सर्वांवर तर हे दुःख आहेच, पण कुटुंबावर हे सर्वात मोठं दुःख आहे। त्यामुळे ईश्वराने हे दुःख सहन करण्याची या ठिकाणी शक्ती कुटुंबाला द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द संपवतो। ओम शांति शांति शांति। दत्ता मेघे के योगदान को याद करते हुए नेताओं ने नागपुर और वर्धा में उनके स्मारक बनाने की घोषणा की है। दत्ता भाऊ का समाज सेवा का यह सफर आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा बना रहेगा।